स्वर्गीय भारतनाना भालके आपल्या निवडणूक प्रचाराची शेवटची सभा पंढरपूर येथील शिवतीर्थावर घेत होते. नानांच्या विचारांचा वारसा पुढे जपण्याचं काम पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांनी केले असून शिवतीर्थ इथं शेवटची प्रचार सभा घेतली. या सभेला खासदार प्रणिती शिंदे, जयश्रीताई भालके, प्रणिता भालके यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडी घटक पक्षातील नेते मंडळी उपस्थित होते. सभेला अलोट गर्दी झाल्याचं पाहावयास मिळालं. पंढरपूर मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत असून त्या लढतीमध्ये काँग्रेस व शरद पवार गट अशी एक मैत्रीपूर्ण लढत आहे. यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं या लढतीकडे लक्ष लागलंय. लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचं फळ म्हणून काँग्रेस पक्षाकडून खासदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून भगीरथ भालके यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. परंतु महाविकास आघाडीमधील काही लोकांनी चुकीचा संदेश दिल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हे उमेदवार देण्यात आलाय. याही परिस्थितीत भगीरथ भालके यांनी गाव भेट, दौरे, प्रचार सभा, कॉर्नर सभा, वैयक्तिक गाठीभेटींच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडवून मोठी रणनीती आखली. यामध्ये त्यांना त्यांच्या पत्नी प्रणिता भालके यांनी मोठी मोलाची साथ दिली. ज्याप्रमाणे भारतनाना यांच्या मदतीला सर्वसामान्य नागरिक धावून येत होते, अगदी त्याप्रमाणे आता भगीरथ भालके यांच्या मदतीलाही सर्वसामान्य नागरिक धावून येत आहेत. यामध्ये अक्षरशः लहान बालकांचाही समावेश असल्याचं पाहावयास मिळत आहे. शिवतीर्थावर प्रचारादरम्यान इयत्ता दुसरी मधील राजवर्धन सतीश शिंदे या लहान बालकांना सायकल घेण्यासाठी साठवलेल्या आपल्या पैशाचा डब्बा निवडणुकीत मदत म्हणून भगीरथ भालके यांना सुपूर्द केला. हा डब्बा तब्बल 3 किलो वजनाचा होता. सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणून भगीरथ दादांना आम्ही पाहतो अशी प्रांजळ भावना राजवर्धनच्या मनामध्ये या प्रसंगी होती. राजवर्धनने दिलेल्या या मदतीचं मोठं कौतुक होत आहे. भारतनाना ज्याप्रमाणे सर्वसामान्यांच्या मनामनात होते, अगदी त्याप्रमाणे आता जनतेच्या मनावर भगीरथ दादा हे अधिराज्य करत असल्याचं या प्रसंगातून स्पष्ट होत आहे. पंढरपूर मतदारसंघात सध्या तरी भगीरथ भालके यांचे चांगले पारडे जड झाले.